नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी इथं बनवत आहे गौरी गणपतीचा फराळातला हा पिट्टीचा लाडू आहे. पिट्टी म्हणजे गावी पहिले सुजी लावून खाली जे पीठ भरायचं त्याला पिट्टी म्हणायचे. पण आता मी इथं मैदा वापरला आहे. मैदा भाजण्यासाठी मी 1 चमचा तूप वापरला आहे. आता हे मी बेसनच्या लाडूसारखं याच्यामध्ये एकदम तूप टाकून भाजायचे नाही. हे कोरडे भाजल्यामुळंच एकदम छान मऊ आणि छान टेस्ट येते याला. हे असंच मी बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनिटं एकदम ह्याचा कलर चेंज होईपर्यंत, बदामी कलर येईपर्यंत भाजले. ह्याचा कलर बदललाय म्हणून मी आता हे बंद करून ठेवले आणि सोबतच हे दुसऱ्या गॅसवरती मी करंजीसाठी खोबरं पण माझं आता इथं भाजून झालं आहे. आता मी बेसनच्या लाडूसाठी हे कढईमध्ये चांगलं तूप कडवून घेतले. कडलेल्या तुपात मी एका वाटीनं मोजून 1.5 वाटी बेसन टाकलं आहे. तूप कडलेलं आहे म्हणून बारीक गॅसवरती मी ह्याच्या गुठळ्या फोडून असं चांगलं एकजीव करून घेता येतं. मला जेवढं तूप लागायचं होतं मी ते एकदाच गरम करून घेतलेलं कढईत आधी आणि एकच वेळेला टाकलं. काही वेळेस जसा अंदाज घेऊन जसं लागेल तसं पण टाकलं तरी चालते. असंच हे बेसन मी 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवरती भाजून झाले. आता चा पण कलर चेंज होत आला आणि असं दिसतंय बघा, माझं बेसन भाजत आलं आहे. हे बेसन आहे ते घरी डाळीपासून दळलेलं आहे आणि जाडसर आहे, जास्त बारीक नाही. तरी पण मी ह्याला पाण्याचा शिंतोडा देणार आहे, कारण खात्या वेळेला वरती तळाला चिटकू नये म्हणून थोडासा पाण्याचा शिंतोडा देत आहे मी इथं. पाण्याचा शिंतोडा टाकल्यावर बघा असं हे झाले, बेसन फुगून आले वरती. मी आता इथं गॅस बंद करून गार होण्यासाठी ठेवून देणार आहे. बेसन पीठ गार होते तोपर्यंत मग अशी जी कोरडी पिट्टी भाजली होती ती मी चाळून घेत आहे, कारण त्याच्या गुठळ्या होत्या. त्या गुठळ्या असं फोडून मिक्सरला बारीक करून घ्यायचे किंवा चाळणीवरती असं हाताने दाबून फोडल्या तरी होऊन जातात. मी हाताने दाबूनच फोडल्या तिथं. टेस्टी का लागतात, कोरडी पिठी भाजून परत चाळल्यामुळं एकदम मऊ आणि सॉफ्ट होतात हे लाडू. मी ज्या वाटीनं बेसन पीठ आणि ज्या वाटीनं पिठी घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घेतल्या. च्या लाडूसाठी पण आणि बेसनच्या लाडूसाठी 1 वाटी टाकून मिसळून घेते. पिठी साखर आणि पिठी चांगले एकजीव झाल्यावर मी याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकली, ती पण मिसळून घेतली. नंतरनं हे तूप मी चांगलं कडवून घेतले, गार करून घेतले. आता याला लागल तसं आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो की नाही, असं अंदाज घेत घेत जोपर्यंत त्याचा मुटका होत नाही तसं थोडं थोडं लागल तसं तूप टाकून असं हे बघा मुटका होते. असं जास्त पण तूप नाही, थोड्याच तुपात असं मुटका होईल असं तूप टाकून घेतले मी इथं. मी आता याचे लाडू बांधून घेते. ही गावाकडची ट्रिक आहे, तुम्हाला कशी वाटली? ज्या वेळेला मी भाजलेल्या बेसन पिठामध्ये साखर टाकली त्यावेळेला ते गरम होतं, हाताला भाजत होतं. आता गार झाले, मी असं मळून याचे पण लाडू बांधून घेतले आहेत, इथं बघू शकताय. माझे इथं बेसनचे लाडू पण बनवून झालेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी चौरंगासाठी जे आसन बनवलं आणि गणपतीसाठी जो फेटा एकदम परफेक्ट बसलाय, तुम्ही बघू शकता. आणि चौरंगाचं आसन पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.